जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय. मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्लॉगमध्ये. व्लॉगच्या ओपनिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मुखदर्शन आपल्याला आज झालेलं आहे डोंगरांच्या थ्रू, आणि म्हणूनच आजचा हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आपण जी कालपासून सुरू केलेली आपला इतिहास आपली संस्कृती ह्या सिरीजचा आजचा हा सेकंड पार्ट असणार आहे, आणि हा व्लॉग असणार आहे वाळंदकोंड इथला. चला सुरू करूया आजचा व्लॉग. मुंबई गोवा महामार्गावर सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत असलेल्या पवित्र नदीला नक्की भेट द्या. ही कमी ओळखली जाणारी नदी केवळ पावसाळ्यात जिवंत होते, म्हणून एक योजना बनवा आणि इथे नक्की या. पुण्यापासून 120 किलोमीटर आणि मुंबईपासून 147 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ही पवित्र नदी इतकी भव्य आहे जी की केवळ पावसाळ्यात जिवंत होते. नदीकडे जाण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरून रायगडमधील महाड शहराकडे डावीकडे जाणे. महाड शहराच्या ईशान्येला 15 किलोमीटर अंतरावर वाळंदकोंड आहे. कमी ज्ञात पृथ्वीचा खजिना पवित्र म्हणून ओळखला जातो. पवित्र माशांसाठी एक एडॉब ज्याची केवळ प्रशंसा केली जाते आणि शिकार केली जात नाही. मासे 9 फूट इतके मोठे आहेत. गंमत करत नाही मित्रांनो, ही नदी वरदायिनी देवीसाठी पवित्र आहे आणि असे मानले जाते की मासे ही तिची संतती आहे आणि त्यामुळे यांना दुखापत होऊ नये. अनोख्या वैशिष्ट्यांनी आणि देवी आख्यायिकेने समृद्ध असूनही बहुवंशी अपरिचित असलेले स्थळ म्हणजे महाडजवळ वाळंदकोंड. पूर्वेला सह्याद्रीमधील अतिरौद्र आग्न्याची नाळ, सिंगापूर नाळ आणि बोरट्याची नाळ या त्रिनाळी. बाजूला शिवलिंगाच्या आकाराचा ससखा किल्ले लिंगणा, पश्चिमेला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगड, दक्षिणेला महाडनगरी आणि उत्तरेला पाणेगावची वस्ती. अशा भौगोलिक परिद्यात असलेले वाळंदकोंड काळ नदीच्या गर्भकोशात अगदी मुख्य पात्रात दापोली आणि पंधेरी या 2 गावाच्या पश्चिमेला अगदी मध्यावर वसलेली आहे. नदीच्या मध्यावरील खोल डोह आणि त्यातील मत्स्य योभावतीत पुराणा काळपासून एकवटलेली ह्या स्थळाची विशेषता. वाळंदकुंड हे ठिकाण खास माशांसाठी प्रसिद्ध आहे. वाळंदकुंडातील हे मासे देवीचे मासे म्हणून परिचित आहेत. सह्याद्रीच्या पर्वरांगेत काळ नदी उगम पावते. डोंगरातून वाहत येणारे तिचे हे पाणी वाळंदगाव अलीकडे सपाटीला लागते. खळखळात मोठी घळ करून एक डोह तयार झाला आहे. काळ नदीच्या या डोहात हे कुंड आहे. यालाच वाळंदकोंड असं म्हणतात किंवा वाळंदकोंडी सुद्धा म्हणतात. येथील पाणी कधीही आटत नाही. ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कुठेही जात नाहीत.
पावसाळी नदीचा प्रचंड प्रवाह माशांवर काहीही परिणाम करू शकत नाही. नदीवर इथे झुलता पूल बांधलेला आहे, त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात. डोहात खाण्याचा पदार्थ टाकला की प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात. माशांचे एकूण 7 थर खालून वर येतात असं इथे म्हणण्यात येतं. आणि हो, हे अनुभवलंय सुद्धा खूप जणांनी. त्यामुळे 7 थर असं म्हणता येणार नाही, पण 5 थर हे नक्कीच येतात. श्री क्षेत्र वरदायिनी माता वाळंदकोंडी देवस्थान हे अत्यंत पौराणिक व श्रद्धेचं एक मंदिर व देवस्थान आहे. इथे अशी मान्यता आहे की सतीयुगात जेव्हा वरदायिनी देवीचं एक भव्य मंदिर ह्या कोंडाच्या खाली आहे आणि आजही इथले ब्राह्मण व इथले गावातील लोक इथली खूप श्रद्धेने पूजा करत असतात. इथे स्वयंभू देवीची एक मूर्ती आहे. मूर्ती असं म्हणण्यात येणार नाही, पण एक दगड आहे ज्याला मूर्तीचं रूप दिलेलं आहे आणि लोक त्याचीच पूजा करतात. नदीकाठी वरदायिनी मातेचे मंदिर आहे. हे देवस्थान कडक मानले जाते. या भागातून जाताना चप्पल काढून चालण्याची प्रथा आहे. वाहन चालक वाहने चालवतानाही चप्पल काढतात असं म्हणतात. येथील मासे कोणीही कधीही मारत नाही असं सुद्धा आहे. महाडपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वाळंदकुंड आहे. थंडीच्या हंगामात शांत असलेल्या या रस्त्यावर रंगबिरंगी अतिशय सुंदर फुलपाखरू पाहण्यास मिळतात. तसंच पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथे जात असाल तर रानफुलांचे मळेच तुम्हाला दिसतील. या देवस्थानाच्या खूप पौराणिक अशा गोष्टी आहेत. त्यातली मी एक जी ऐकून आहे व वाचून आहे ती म्हणजे इथे जेव्हा ही पौराणिक कार्यक्रम काही व्हायचे तेव्हा लोक इथे येऊन साकडं घालायचे की आमचा कार्यक्रम चांगला होऊ दे, किंवा उद्या लागणारे जे काही भांडी वगैरे आहेत, घागर वगैरे जे आहेत त्या इथून मागितल्या जायच्या आणि त्या वरती आपोआप यायचं असं म्हटलं जातं. कितपत खरं आहे हे मला माहीत नाहीये, पण पौराणिक ह्या गोष्टी आहेत जे पूर्वीचे लोक असे म्हणायचे की इथे येऊन विडा जो ठेवला जातो त्यावर लोक म्हणायचे की देवी उद्या असा असा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी अशी भांडी हवीत किंवा घागर हवी आहे, आणि इथे स्वयंभू प्रकट होणाऱ्या अशा काही गोष्टी सुद्धा आहेत. ह्या किती खरं आहेत हे मला माहीत नाही, पण आता लोक म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मी खूपदा रील्स आणि शॉर्ट्सवर पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं डोंगरामध्ये मुखदर्शन होतं. हो, वाळंदकोंडवरून समोरचा डोंगर जो दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मुखदर्शन आहे ते दिसतं. ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. हाच आहे तो डोंगर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मुख दिसतं असं म्हणण्यात येतं. आणि मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की वाळंदकोंड हे माशांसाठी खूप फेमस आहे, तर हेच आहे ते मोठे मोठे मासे. खूप प्रमाणात इथे मासे आहेत जे की मारले नाही जात. 5 थर ह्याचे खालून वरती येतात आणि असं म्हणण्यात येतं की जो खूप नशीबवान आहे त्याला 7 थर दिसतात. अतिवृष्टी जेव्हा भरपूर पाऊस पडतो जुलै ऑगस्टमध्ये, तेव्हा तुम्हाला सावित्री नदीचं रौद्र रूप जे जर पाहायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता, फक्त आपल्या जिम्मेदारीवरती. कारण की सावित्री नदीचं एक वेगळंच रूप पाहायला भेटतं जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. तुम्ही जर इथे मे महिन्यात येत असाल तर तुम्हाला मासेही दिसतील व नदीतलं पाणीही दिसेल. नदीतलं पाणी कधीच आटत नाही आणि भरपूर रांजण खळगे सुद्धा भेटतील. रांजण खळग्यान काय असतात हे मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. आता सध्या पावसाळ्यातलं हिरवंगार असं हे नैसर्गिक रूप पाहून किती सुंदर वाटतंय. गुरंढोरं चरायला येत आहेत, पाहून किती भारी वाटतं ना. नैसर्गिक पाणी, नैसर्गिक हवा आणि हे नैसर्गिक वातावरण किती सुंदर आहे बरं. आज आम्ही रायगडमधील अजून एक जागा फिरलो. आता तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्लॉग आवडला असेल तर काय करायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय, कमेंट करायचंय आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रपरिवाराकडे किंवा तुमच्या परिवाराकडे आपले हे व्लॉग्स पाठवा आणि खूप 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 शेअर करा.
आपण नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि आपले ब्लॉग बघत राहा. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.